मित्रांनो, सध्या जुलै महिना सुरू आहे। या जुलै महिन्यामध्ये कोणकोणत्या योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। मित्रांनो, पहिली जी योजना आहे शेतकऱ्यांसाठी आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत जुलै महिन्यामध्ये। ही योजना आहे पीएम किसान सन्मान निधी योजना। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपयांचा याच महिन्यामध्ये पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। याचबरोबर दुसरी परत एक शेतकऱ्यांसाठी योजना आहे, ती म्हणजे पीक विमा योजना। ज्या शेतकऱ्यांना पूर्वी अग्रिम जो 25% विमा मिळालेला आहे, ज्यांचा उर्वरित 75% विमा बाकी आहे, अशा शेतकऱ्यांचा काही पीक विमा जे शेतकरी क्लेम केलेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई बाकी आहे, ज्यांची केवायसी पूर्ण झालेली होती परंतु काही कारणास्तव त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा याच महिन्यामध्ये म्हणजे 31 जुलै पर्यंत पैसे जमा होणार आहेत। यानंतर ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यामध्ये मिळालेला नाही, अशा महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जे महिला पात्र आहेत, पात्र असून सुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा आलेला नाही, जून महिन्याचा हप्ता आलेला नाही, अशा भगिनींच्या खात्यामध्ये 31 जुलै पर्यंत हा हप्ता येणार आहे। याचबरोबर ज्या भगिनी या योजनेमध्ये पात्र ठरणार आहेत, ज्यांना या महिन्यामध्ये पैसे आलेले नाही आहेत, पुढच्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या बरोबर जुलै महिन्याचा हप्ता, जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता हा सुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। काळजी करण्याची गरज नाही। त्यानंतर पुढची योजना आहे ती म्हणजे घरकुल योजना। जे लाभार्थी घरकुलसाठी पात्र झालेले आहेत, ज्यांना पूर्वी 15,000 रुपयांचा पहिला हप्ता मिळालेला आहे, दुसऱ्या हप्त्यासाठी जे लाभार्थी जिओ टॅगिंग केलेले आहेत 70,000 रुपयांसाठी, अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 70,000 रुपयांचा दुसरा हप्ता जमा केला जाणार आहे। यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून जी निधी पाहिजे होती ती निधी पाठवण्यात आलेली आहे। यासाठी GR सुद्धा घेण्यात आलेले आहेत। किती निधी कोणत्या लाभार्थ्यांसाठी आहे, कोणत्या योजनेसाठी आहे याबद्दलची सुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती आपण घेतलेली आहे। ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे अचूक अपडेट सर्वप्रथम मिळत जाईल। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।